नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत. श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार आहेत. स्वामींची प्रचिती मिळते ती स्वामींची सेवा करूनच. स्वामींचे विचार खूप अनमोल आहेत. ते आपण आचरणात आणले तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल एवढं नक्की. श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने संकटे दूर होतात आणि जीवनात आनंद भरून जातो. स्वामी समर्थ म्हणतात, जो श्रद्धेने माझे नाव घेईल ना, त्याच्या आयुष्यात अडथळे कधीच टिकणार नाहीत. मनाची शांती हवी असेल तर अहंकार सोडून भक्ती करा. परमेश्वरावर विश्वास ठेवा. तुमच्या सर्व समस्या आपोआप सुटतील. धैर्य आणि श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे, जी कोणत्याही परिस्थितीत मदत करते. जो स्वतःवर विश्वास ठेवतो ना, त्याला जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. स्वामींचे स्मरण करा. तुमचे आयुष्य सुखमय होईल. समर्पण आणि सेवा हीच खरी भक्ती आहे. स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा. यश तुमच्या पावलाशी येईल. स्वामी समर्थ म्हणतात, मी आहे, मी आहे, मी आहे. मग चिंता कशाची? मानवाने अहंकार सोडून नम्रता स्वीकारली तर तो स्वामींच्या कृपेचा अधिकारी होईल. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी धीर सोडू नका. स्वामी तुमच्या सोबत आहेत. स्वामी समर्थांचा आधार घेतला की जीवनातील संकटे हळूहळू संपतात. स्वामी समर्थांचे विचार पाळले तर जीवनात सुख आणि शांती नक्कीच मिळेल. स्वामींवर निस्वार्थ श्रद्धा ठेवा. ते तुमच्या सर्व इच्छांची पूर्ती करतील. स्वामी समर्थांच्या चरणी शरण जा. जीवनातील सर्व क्लेश दूर होतील. जीवनात कोणत्याही प्रसंगी न घाबरता स्वामींचे नाव घ्या. मार्ग सापडेल. स्वामी समर्थ म्हणजे न संपणारा भक्तीचा प्रकाश आहे. धीर धरा, प्रयत्न करा आणि स्वामी समर्थांना स्मरा. विजय नक्की आहे. धैर्य आणि संयम जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत आवश्यक आहे. मन शांत ठेवा, कारण शांतता योग्य निर्णय घेण्याची गुरुकिल्ली आहे. स्वामी समर्थांची कृपा जिथे असते तिथे संकटेही शरण येतात. सत्याचा मार्ग अवघड असतो, परंतु तोच आत्म्याला खरी शांती देतो. आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा. ईश्वर तुमच्या अंतःकरणात वास करतो. दुःख जीवनाचा एक अनिवार्य भाग आहे. याच्यातून आत्म्याची वृद्धी साधली जाते. प्रेम हीच खरी भक्ती आहे. त्यातच ईश्वराची अनुभूती मिळते. लोभ आणि मोह त्यागा. मुक्तीचा मार्ग सुलभ होईल. मनाची शांती साधण्यासाठी ध्यान आवश्यक आहे. सेवा हीच सर्वोच्च पूजा आहे. ती आत्म्याला शुद्ध करते. कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न करता. ईश्वराची कृपा तुमच्यावर असेल. ज्ञान हेच खरी संपत्ती आहे. ते कधीही नष्ट होत नाही. क्षमाशीलता म्हणजे मानवाची खरी सामर्थ्य. तीच आपल्याला शांती आणि समृद्धी देते. जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.